रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखाली बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला आणि ते अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात पोहोचले. आज कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लाल बहादूर शास्त्रींचं गाव आणि शाळा मध्ये गंगा नदी व्हायची. शाळेत जायचं तर गंगा नदी ओलांडून जावं लागायचं. गंगेत नावेची व्यवस्था असायची, रोज नावेत बसून शाळेला जायचं. पण त्या दिवशी लाल बहादूरांकडे पैसे नव्हते. बाहेर आले, काठावर पोहोचले, नौका येत होत्या, नौका जात होत्या. लाल बहादूर तिथंच उभा. अचानक एक नाविक म्हणाला, ए लाल बहादूर, येतोस ना? तो म्हणला, यायचं तर आहे. मग चल ना, पण तुम्हाला द्यायला पैसे नाहीयेत माझ्याकडे. अरे मग उद्या दे. पण उद्या तरी कुठून येतील? अरे मग आल्यावर दे. नको, माझी आई सांगते, आपलं ओझं दुसऱ्यांच्या डोक्यावर नको, तुम्ही जा, मी येईन. नाव निघून जायची. लाल बहादूर शास्त्री अंगावरचे कपडे काढायचे, त्या कपड्यात आपली वह्या पुस्तकं गुंडाळायचे, त्याचं मुंडाचं करून डोक्याला बांधायचे आणि सरळ गंगेत झेप घ्यायचे. झपाचं पोहत पलीकडच्या काठावर पोहोचायचे. परत कपडे परिधान करायचे, वह्या पुस्तक घेऊन वर्गात जाऊन बसायचे. परिस्थितीशी लढणारे ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. कोण म्हणतं परिस्थिती तुम्हाला अडवते? कशासाठी काढलं? आम्ही गरीब आहे ना, चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम. विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. कारण कसली सांगता? स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे यशाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे. फिलिपाईन्स देशातली 11 वर्षाची रिहा बुलोज नावाची मुलगी वर्षभरापासून वडिलांच्या मागे तिने भुणभुण लावलेली, बाबा मला स्पोर्टचे शूज घ्या ना, बाबा धावण्याचे बूट कधी घेणार बाबा. पण परिस्थिती अभावी वडील आपल्या लेकीला बूट नाही घेऊन देऊ शकले. एके दिवशी रिहा धावत धावत शाळेत ना वडिलांना म्हणाली, बाबा मी शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आले. वडिलांना प्रचंड आनंद झाला, कुशीत घेतलं, डोक्यावरला हात फिरवला. खूप छान बेटा, खूप छान, अभिनंदन, खूप अभिनंदन. तशी वडिलांच्या कुशीतनं बाजूला होत ती चिमरडी म्हणाली, बाबा मी शाळेच्या स्पर्धेत पहिली आले ना, आता माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुढच्या महिन्यात स्पर्धा आहे बाबा, मी राष्ट्रीय स्पर्धेत धावणार. वडिलांना आणखी आनंद झाला, अभिनंदन बेटा, खूप 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 छान. वडिलांनी कुशीत कवटाळली. तशी वडिलांच्या कुशीतनं बाजूला होती रिहा म्हणाली, पण बाबा आता मी राष्ट्रीय स्पर्धेत धावणार ना, मग मला धावण्याचे बूट लागतील. बाबा घ्या ना स्पोर्टचे शूज, घ्याल ना बाबा. आणि वडील म्हटले, घेऊया बेटा, या महिन्याचा पगार झाला ना की घेऊया आपण तुला धावण्याचे बूट, जरूर घेऊया. तिथे आनंदातच उड्या मारत बाहेर निघून गेली. दिवस उलटले. आता राष्ट्रीय स्पर्धेला फक्त 4 दिवस राहिले. आणि त्या दिवशी ही चिमुरडी 11 वर्षाची रिहा परत आपल्या वडिलांकडे आली, बाबा तुम्ही धावण्याचे बूट घेतो म्हटलेला, कधी घेणार बाबा? स्पर्धेला फक्त 4 दिवस राहिलेत, मला बूट घालून 2 दिवस तरी सराव करायला नको का? घ्या ना बाबा लवकर, कधी घेणार? आपल्या पोरीचे बोल ऐकले आणि वडिलांच्या डोळ्यातनं खळदिशी अश्रू सुटला. आपला हुंदका आवडत आपल्या पोरीला कुशीत घेत म्हणाले, बेटा घ्यायचे होते का बूट, पण या महिन्याचा पगारच नाही आला, पैसे नाहीयेत घर, पैसे नाहीयेत माझ्याकडे, मी नाही घेऊ शकत. बेटा मला माफ कर, मी नाही घेऊ शकत. आपल्या वडिलांच्या डोळ्यातले अश्रू त्याच्या मुरडेनं बघितले आणि तिथून सरकन बाजूला स्वतःच्या डोळ्यातले अश्रू तिला आपल्या बापापासून लपवले. पण ती असं नाही म्हणाली, मला बूट नाहीत ना, आता मी पाळणारच नाही. मला बूट नाहीत ना, मी मागचं नाही घेणार, अजिबात नाही. उरलेले दिवस ती फक्त सराव करत राहिली. राष्ट्रीय स्पर्धेचा दिवस उजाडला. 11 वर्षाची चिमुरडी अनवाणी पायाची रिहा बुलोज मैदानावर उतरली. आजूबाजूचे सगळे स्पर्धक स्पोर्टचे कपडे घातलेले, स्पोर्टचे शूज घातलेले आणि त्यांच्या गर्दीत ही अनवाणी पायाची रिहा. बघता बघता आता स्पर्धेला सुरुवात होणार. सगळे स्पर्धक एका रंगेत उभा राहिले आणि त्याच रंगेत उभा राहिली ही चिमुरडी अनवाणी पायाची रिहा. तिने आसपासच्या स्पर्धकांकडे बघितलं. तिची प्रत्येकाच्या पायाकडे नजर गेली. प्रत्येकाच्या पायात स्पोर्टचे शूज. तिने स्वतःच्या पायाकडे बघितलं. अनवाणी पाय. क्षणभर काय वाटलं कुणास ठाऊक,
ती रिहा तिथून झरकन बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं NIKE, नाईके. जणू तिनं नाईकेचेच बूट घातलेत आणि जखमेच्या पट्ट्यांचे बूट करून ती रिहा पडायला उभा राहिली. बघता बघता स्पर्धा सुरू झाली आणि रिहा बेभान पळत सुटली. पाय ठेचकाळत होते, रक्ताळत होते, वेदना होत होत्या, पण रिहा पळत होती. तिला फक्त तिचं ध्येय दिसत होतंय, जिंकायचंय, जिंकायचंय, फक्त जिंकायचंय. 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर या तिन्ही स्पर्धेत रिहा पहिली आली. तिला 3 सुवर्ण पदकं मिळाली. ती 11 वर्षाची चिमुरडी रिहा सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. बुटामुळे तुमच्या पायाला वेग येत नाही, तुमच्या उरातल्या जिद्दीमुळे तुमच्या पायाला वेग येतो. या नायिकेच्या कंपनीला रिहाची ही कथा कळाली. जखमेच्या पट्ट्यावर तिनं नायिकेचं नाव लिहिलं. त्या रिहा बुलोजला आता नायिके कंपनीनं दत्तक घेतलंय. इथून पुढचा सगळा तिचा खर्च नायिके कंपनी करणार आहे. तुम्ही सुरुवात करा, कारण सांगत बसू नका. बनायचंय, घडायचंय, काहीतरी करायचं ना, सुरुवात करा. सगळी सृष्टी मदत घेऊन तुमच्या पाठीशी उभा राहते. सगळी सृष्टी, काही अडचण येत नाही. तुमच्यात सगळ्या गोष्टी आहेत. आपल्यात असलेल्या क्षमतांना पात्रतेचं रूप देता आलं की मग योग्यता कमावता येते, कमावताच येते. तुमच्यात क्षमता आहेतच. ग्रामीण भागातल्या एखाद्या पोराचा वेग इतका प्रचंड असतो की भल्या भल्यांना तू मागं सारतो, पण दुर्दैवानं तू पुढंच येत नाही. आमच्यातला एखादा मुलगा इतका अप्रतिम चित्रकार असतो, पण ह्या चित्राला सुद्धा मोल आहे हेच त्याला कुणी सांगत नाही. तो गावातच राहतो. आमचा एखादा कलावंत अभिनय इतका अफलातून करतो, पण गावात नाटक मंडळीच नसल्यामुळं त्याला वावच मिळत नाही. असे असंख्य अलौकिक गुणवत्ता असणारी पोरं मागं राहतात. वाट बघू नका, कुणीतरी येईल, आपल्याला पुढं येईल. उतरायला हवं आणि आपली आपण सुरुवात करायला हवी. तेव्हा आपल्याला जग चिंता येत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्यात जे आहे त्याचा शोध घ्या, त्या क्षमतांचा वापर करा. तेव्हा तुम्हाला योग्यता कमावता येते. पण हल्ली झालंय असं, मी परवा एका मुलाला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. मी परत विचारलं, अरे 100 मीटर पळशील का? मग त्याने हळूच मला विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? मला लक्षात आलं काय झालंय ते. मी त्याला म्हटलं, तू काय खेळबिळ खेळतोस का? नाही, मला सगळे खेळ खेळतो. क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तू म्हटलं मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर काढणारच नाही. मग त्याला सांगितलं, इथून तिथपर्यंत जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं. पळशील का? म्हटला करतो प्रयत्न. आता तुला काय 5 किलोमीटर पळायला सांगितलंय का? 100 मीटर नाही, करतो ना प्रयत्न. बरं म्हटलं, मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे सांग ना. मग हळूच म्हटला, 5 मिनिटं तरी लागतील 100 मीटरला. हो. अरे हुसेन बोल्टचा ऑलिम्पिकचा रेकॉर्ड 9.58 सेकंदाचा आहे. हुसेन बोल्टला 10 सेकंद लागतात. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे तुला किती वेळ लागेल? सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. मला सुचायचंच बंद झालं. पण तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला. पळ कुत्र पिसाळलंय, एवढ्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं, तुला का हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस? त्याला 10 सेकंद लागतात, तू 7च सेकंदात पडलास. म्हटलं मग कुत्र मागं लागलं होतं. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहे. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाही, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाही, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाही, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडचणी, अडथळे यायलाच हव्यात, कारण त्याच तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती. सगळ्यात
महालात राहणाऱ्यांची पोरं कधीच गुणवत्ता यादीत येत नाहीत. त्यांच्या घरी धुनी भांडी करणाऱ्या मोलकर्णींची पोरं गुणवत्ता यादीत असतात. प्रतिकूल परिस्थितीच तुमच्यातले उपजत गुण बाहेर काढते. अनुकूल परिस्थितीतला एखादा मोठा झाला याची नोंद नाही, अजिबात. आपण स्वतःला भाग्यवान मानलं पाहिजे. आपण ग्रामीण भागात आहे, नाहीतर MS धोनी काय शहरातला आलाय का? ग्रामीण भागातलाच आहे, झारखंडच्या. जे आपल्यात अफाट सामर्थ्य आहे ते इतरांच्यात नाही. फक्त आपण ते ओळखायला हवं आणि ते याच्या दिशेनं जायला हवं. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती, सगळ्यात, बाकी काही नाही. तुमच्यातलं सामर्थ्य, तुमच्यातली शक्ती तुम्ही ओळखायला हवी. हे सगळ्या आणि अशक्य काय आहे? एकदा तुमच्यातल्या क्षमता लक्षात आल्या की मग आत्मविश्वास निर्माण होतो आणि आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही मग वाटेल ते करू शकता, वाटेल ते. पण हल्ली आमच्या पोरांच्यात आत्मविश्वासच दिसत नाही. सगळ्यात अडचण आहे आमची. हल्ली 4 वर्ग तयार झालेत आमच्यात. पहिला वर्ग आहे म्हणजे आत्मविश्वासाच्या बळावर तुमचा दृष्टिकोन तयार होतो, ज्याला मी ऍटिट्यूड असं म्हणतो. ऍटिट्यूड 4 प्रकारचे असतात. पहिला ऍटिट्यूड म्हणजे झिरो ऍटिट्यूड. ज्याचा ऍटिट्यूड 0 आहे त्याला काही सांगा त्याचं ठरलेलं उत्तर असतं, नाही जमणार. काही सांगा त्याला जमणारच नाही. बरं, ते स्वतःला जमणार नाही ते नाही म्हणतच, पण कुणालाच जमणार नाही म्हणत. मग ते कुणालाच करू देत नाही. सगळ्यात मोठी म्हणजे मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. हे झिरो ऍटिट्यूड. स्वतः करायचं नाही, इतरांना करू द्यायचं नाही. दुसरा वर्ग आहे लोअर ऍटिट्यूड. ह्याच्यात एक सुधार नाही, त्याला काही सांगितलं नाही ते सरळ चल, आपल्याला नाही जमणार पण तुला जमेल. तो दुसऱ्याला अडवत नाही, नाही मला नाही जमणार तू कर. अरे चल ना, जरा पैसा विसा कमवू, गाडी तू घे, मी बसेन तुझ्या गाडीत. लोअर ऍटिट्यूड वाला. याच्यातला तिसरा म्हणजे दुसरा वर्ग असला प्रकार आहे की समजा आपण त्याला म्हटलं चल ना करमाळ्याच्या विकासासाठी काहीतरी करूया, तुमचं करूया, पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का? मग आपण त्याला तिथंच सोडतो, बाकीचे गोळा करून घेऊन येतो आणि मग त्याला म्हणतो चल आलेत बाकीचे. मग तो म्हणतो आहेत ना बाकीचे, मग मी नाही आलं म्हणून काय होतंय? हे लोअर ऍटिट्यूड. तुम्ही करा. तिसरा प्रकार आहे तो ऍव्हरेज ऍटिट्यूड. म्हणजे हे नाही म्हणत नाही पण हो पण म्हणत नाही. ह्यांचा एकच ठेका, प्रयत्न करायला काय हरकत आहे, करू प्रयत्न, झालं झालं. हे प्रयत्न करणारे. चौथा प्रकार आहे ज्याला मी सांगतो चॅम्पियन्स ऍटिट्यूड. चॅम्पियन्स ऍटिट्यूड. आय कॅन, आय कांट ही लोक म्हणतच नाही. अशक्य त्यांच्या शब्दकोशात शब्दच नाही. मी करेन, काही असू दे मी करेन. हा चॅम्पियन्स ऍटिट्यूड आहे. आमच्या पोरांना घडवायचं असेल ना तर ह्या ऍटिट्यूडने घडवा. चॅम्पियन्स ऍटिट्यूड. आय कॅन, आय कॅन. 2963 वनडे झाल्या. वनडे क्रिकेटचा जन्म होऊन एकालाही द्विशतक वनडेत करणं जमलं नव्हतं. एकालाही. शक्य आहे का 50 ओव्हरची मॅच, त्यात 11 खेळाडू आणि त्यातल्या एकानं 200 रन, शक्य आहे काय? पण हे अशक्य असणारं काम 2963 वनडे नंतर वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या आणि फेब्रुवारी 2010ला मैदानावर उतरलेल्या सचिन तेंडुलकरनं मोडून काढलं. 2963 वनडे नंतर वनडेतला पहिला द्विशतक या सचिन तेंडुलकरनं केलं. आय कॅन, मी करेन. चॅम्पियन्स ऍटिट्यूड. दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी सचिन तेंडुलकरला प्रश्न विचारला, काल तुम्ही वनडेत द्विशतक केलं, मग आज सकाळी उठल्या उठल्या पहिले सगळे पेपर हातात घेतले असतील, सगळ्या पेपरच्या पहिल्या पानावर तुमच्याच बातम्या, मास्टर ब्लास्टर सगळे शतक. का सकाळी उठल्या उठल्या पहिला मोबाईल हातात घेतला? मोबाईलला सगळे अभिनंदनाचा मेसेज असतील सकाळी, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. काय केलं सकाळी? पेपर घेतला का मोबाईल? सचिन तेंडुलकर काय म्हटला माहितीये? तो म्हटला गेली 25 वर्ष झाली मी रोज सकाळी 6 वाजता मैदानावर नेटमध्ये सराव करत असतो. 25 वर्ष रोज
मी रविवारची सुट्टी घेतली नाही, मी दसरा दिवाळीला घरी थांबलो नाही. 25 वर्ष रोज सकाळी 6 वाजता मी मैदानावर नेट मध्ये सराव करत असतो. मी सकाळी उठल्या उठल्या तर पेपर वाचत बसलो असतो. मी क्रिकेटचा देव कधीच झालो नसतो. मी सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतला असता, मला भारतरत्न मिळालाच नसता. मी माझ्या ध्येयाशी ठाम आहे. जे मला ध्येयापर्यंत पोहोचवेल तेच करायचं, जे मला ध्येयापासून विचलित करेल घ्यायचंच नाही हातात. 25 वर्ष रोज सकाळी 6 वाजता नाही घेतो सकाळचा मोबाईल हातात. आणि आपण उठलो की मोबाईल नाही तर रात्री महाराष्ट्रात काय घडलं कळलं पाहिजे. अरे तू कोण सीएम आहे का डीसीएम आहे? बर मोबाईल बघून तुला मेसेज कुठले? गुड मॉर्निंग आणि 2 गुलाब. पण सोन्यासारखी सकाळ बरबाद करतो आपण. बरं मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही टीव्ही बघता? टीव्ही तुम्ही टीव्हीवर कधी ऑडीची जाहिरात बघितली का? नाही. मर्सिडीजची जाहिरात कधी टीव्हीवर दिसली? नाही. रोल्स रॉयसची? नाही. रेंज रोव्हरची? चुकून नाही. ऑडी, मर्सिडीज, रोल्स रॉयस त्या गाड्यांच्या जाहिराती टीव्हीवर दिसतच नाही. का माहितीये? कारण कंपन्यांना माहितीये टीव्ही बघत फालतू वेळ खर्च करणाराची पात्रता मर्सिडीज घ्यायची असू शकत नाही. तो आपला ग्राहकच नव्हे, ते घेऊ शकत नाही. पण मोबाईलवर जाहिरात बघितली का याची कधी? ऑडीची जाहिरात मोबाईलवर दिसली का? चुकून दिसणार नाही. मग मोबाईलवर जाहिरात कुठली? रमी सर्कल 3000 कमावलं. कोण आहे आपण? पात्रता काय आहे आपली? 3000 रुपये. ज्या गोष्टीसाठी तुम्ही वेळ घालवताय ना ती तुमची पात्रता 3000ची बनवेल. तुम्हाला ऑडी घ्यायची असेल, मर्सिडीज घेऊन फिरायचं असेल तर टीव्ही मोबाईल हे तुमच्यासाठी नाही आहे. आमच्या पोरांना सांगून द्या. ज्यांनी मोबाईल तयार केला त्यांनी सांगितलं 18 वर्षापर्यंत पोराच्या हातात मोबाईल देऊच नका. त्यांनी स्वतःच्या मुलाला सुद्धा 18 वर्षापर्यंत मोबाईल दिला नाही. अहो आम्ही मोठी माणसं तर रात्री झोपायच्या आधी मोबाईल घेतला, 5 मिनिटं बघू, रील बघत पहाटे 5 कधी वाजतात कळत नाही. ती तर कोळी पोर आहेत. आयुष्याचा वेळ वाळूसारखा खर्च करून जात आहेत. सांगा ना त्यांना आयुष्याचं मोल आणि महत्व. हे आई वडिलांचं काम आहे हो. शिक्षक वर्गात शिकवतील पण घरात आई वडिलांनी लक्ष द्यायला हवं ना. सोन्यासारखा मौल्यवान वेळ त्याच्या आयुष्याचा तो कुठं खर्च करतोय? तुम्हाला माहिती आहे पुरा अभ्यासाला बसली 1 मिनिटापेक्षा जास्त एकाग्र होत नाही ती. का? आता त्यांना रील्स बघायची सवय लागली. स्क्रोलिंग. एक रील साधारण 1 मिनिटाची असते. तुमचा मेंदू तेवढाच एकाग्र होतो. आता 1 मिनिटाचा मेंदू झालाय पोरांचा. आता तरी जागे व्हा. सांगा ना त्याला. वेळ साठवता येत नाही, वेळ गोठवता येत नाही, वेळ घड्याळ बंद करून वाचवता येत नाही, वेळ कुणाला उधार देता येत नाही, वेळ कुणाचा उसना घेता येत नाही. वेळ एकदाच हाताशी येतो. ज्याला वेळेची किंमत कळाली, ज्याला क्षणाची संधी करता आलं आणि संधीचं सोनं बनवता आलं त्याला जग निर्माण करता येतं. हे सांगा ना हो. फार महत्वाची आहे वेळ. फार. 3 गोष्टी आमच्या पोरांना मोफत मिळतात. वेळ, पैसा आणि भावना. मोफत आहे. त्याला फक्त एवढंच सांगा खर्च करू नकोस. या 3 गोष्टी गुंतवणूक कर त्याची. वेळ खर्च नाही करायचा, तो वेळ ध्येयासाठी गुंतवायचा. म्हणजे आयुष्यभर तो वेळ तुम्हाला परतावा देईल. पैसा खर्च नाही करायचा, गुंतवायचा. म्हणजे तो आयुष्यभर तुम्हाला परतावा देईल. भावना नको तिथं खर्च नाही करायच्या, आपल्या ध्येयाच्या ठाई गुंतवायच्या. म्हणजे आयुष्यभर त्या तुम्हाला परतावा देतील. पोरांना खर्च करायला शिकवू नका, पोरांना गुंतवणूक करायला शिकवा. म्हणजे आयुष्यभर त्यांना परतावा मिळत राहील. महत्वाची गोष्ट आहे. 5 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा 5 वर्ष किती महत्वाची, सांगेल तुम्हाला. 1 वर्षाचं महत्व जर माहिती करून घ्यायचं असेल, नोकरी न मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा 1 वर्ष किती महत्वाचं. तो महिन्याचा पगार सांगेल, वर्षाचा आकडा मांडेल, सांगेल माझं एवढं नुकसान झालं, त्यामुळे कळेल आम्हाला 1 वर्ष किती महत्वाचं. 1 महिन्याचं महत्व जर माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा 9 महिन्यातला 1 महिना सुद्धा किती महत्वाचा, तेव्हा कळेल आम्हाला 1 महिन्याचं महत्व. 1 आठवड्याचं महत्व जर माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा 1 आठवडा किती महत्वाचा, तो सांगेल आठवड्याचं महत्व
महत्व, एका दिवसाचं महत्व जर माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा एक दिवस किती महत्वाचा. तो सांगेल मजुरी अभावी खोपटातली चूल ज्यावेळी पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी कळतं एक दिवस किती महत्वाचा. एका तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल जगचे त्या अलेक्झांडरला विचारा. जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, मृत्यूशय्येवर पडला होता, आपल्या वैद्याकडे केविलवाणी प्रार्थना करत होता. फक्त एक तास, फक्त एक तास, फक्त एक तास मला जगवा. त्या जगचे त्या अलेक्झांडरला विचारा एक तास किती महत्वाचा. एका मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त एक मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा एक मिनिट किती महत्वाचा. एका सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एका सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा एक सेकंद किती महत्वाचा. तेव्हा कळेल आम्हाला मग अरे सेकंदा मिनिटा तासा दिवसाचं मोल एवढा आहे तर आमच्या आयुष्याचं मोल किती आहे. सांगाव पोरांना, आमच्या पोरांना त्याच्या शरीराची किंमत सांगा. ती कळू द्या, फुकट मिळाले ना. त्याला सांगा जगाच्या पाठीवर अजून असं यंत्र तयार नाही झालं ज्यात भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर पडतं. असं शरीर नावाचं अद्भुत यंत्र त्या परमेश्वरानं आम्हाला दिलंय. जपायला हवं ना. माणसं स्वतःच्या चष्म्याची जेवढी काळजी घेतात तेवढी स्वतःच्या डोळ्यांची काळजी घेत नाहीत. घेतली असती तर चष्माच लागला नसता. पण स्वतःच्या मोबाईलची जेवढी काळजी घेतात तेवढी सुद्धा स्वतःच्या हृदयाची काळजी घेत नाही. एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो, बायपास करावी लागते. बायपास करणं म्हणजे हृदयाची खराब झालेली रक्तवाहिनी काढायची आणि तिच्या जागी दुसरी चांगली रक्तवाहिनी जोडायची. या शस्त्रक्रियेला साधारण खर्च येतो 3 लाख रुपये. आमच्या हृदयाजवळ मुख्य 3 रक्तवाहिन्या बरोबर 1 लाख रक्तवाहिन्यांचं जाळं आहे. एका रक्तवाहिनीची किंमत जर 3 लाख तर 1 लाख रक्तवाहिन्याची किंमत किती झाली. 2 डोळे दिलेत आम्हाला, एखादा डोळा बाद होतो, नवा डोळा बसवता येतो. एका नव्या डोळ्याची किंमत आहे 20 लाख, 2 डोळ्याची किंमत झाली 40 लाख. किडन्या 2 दिल्या, माणसं अपेपान करतात, किडन्या बाद होतात, माणसं डायलिसिस वर जातात. डॉक्टर सांगतात जगायचं असेल तर किडन्या बदलून घ्या, किडन्या बदलून मिळतात. एका किडनीची किंमत आहे 40 लाख, 2 किडन्याची किंमत झाली 80 लाख. म्हणजे एक रक्तवाहिनी 3 लाखाची, डोळे 40 लाखाचे, किडन्या 80 लाखाच्या. असा जर शरीराच्या अवयवाचा हिशोब केला तर शरीराची किंमत जाते कोट्यावधी अब्जावधी रुपयांच्या पुढं. आणि त्या परमेश्वरानं जन्माला घालताना ही शरीर नावाची अब्जावधींची प्रॉपर्टी देऊन पाठवलं. ही प्रॉपर्टी जपाना कुठल्या गोष्टीच्या मागे लागतो आणि